अकस्मात भोजनाला गौतम ऋषी पुत्र गजानन, कौशल्य पुत्र रघुनंदन आणि स्वामी गुरु जनार्दन यांच्या चरणी साष्टांग नमस्कार करून कवी श्रीधर स्वामी रामविजय ग्रंथातील शेवटच्या अध्यायाला 40व्या अध्यायाला या ठिकाणी प्रारंभ झालेला आहे। कथाभाग असा चाललेला आहे की त्या अयोध्येमध्ये असणारा एक मुलगा एका माणसाचा मेलेला होता आणि अकाली मृत्यू झाल्यामुळं त्या माणसाला प्रभू रामचंद्राच्या दरबारामध्ये त्या मुलाला आणलेलं आहे आणि आणल्याच्या नंतर मग ते कशामुळं अकाली मृत्यू का झाला त्याचा शोध करण्यासाठी म्हणून नारायण स्वामी त्या ठिकाणी आलेले आहेत। भगवान रामचंद्राला सांगितलेलं आहे की कोणीतरी शूद्र माणूस त्या ठिकाणी तप करीत आहे। शूद्र माणसाला तप करण्याचा अधिकार नाही शास्त्रानुसार आणि मग ते करीत असताना भगवान रामचंद्राने पुष्पक विमान घेऊन त्याचा शोध करीत करीत गेलेले आहे आणि गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी एका गुहेमध्ये ते शूद्र माणूस त्या ठिकाणी तप करू लागलेला आहे आणि येते वेळेस त्या ठिकाणी गिधाड आणि त्या घोगडाचं त्या भांडण झालेलं आहे, भांडण होऊ लागलेलं आहे। तो गिधाड असणारा त्या घोगडाला एका झाडावर बसू देत नव्हता, आपलं घर बांधू देत नव्हता। मग ती शिकायत असणारे प्रभू रामचंद्राकडे गेल्याच्या नंतर ते झाड असणारा झाडावर ते घोगड आणि गिधाड दोघेही त्या ठिकाणी भांडण करू लागले आणि ते भांडण मिटवण्यासाठी आता प्रभू रामचंद्र बोलू लागलेले आहेत। पूर्वी त्या ठिकाणी ब्रह्मदत्त असा तो गौतम ऋषी अंकित असणारे त्यांचं सदन त्या ठिकाणी अकस्मात त्या सदनामध्ये प्रभू रामचंद्र गेलेले आहेत आणि गेल्याच्या नंतर आता कथा तुम्ही काय होती ते बघूया। तयाची मास वाढले वेदता गुरुचे मन सोबले सकाळयासी स्थापिले गुरुदेव म्हणून या। मग त्या ठिकाणी त्या गौतम ऋषी त्या आश्रमामध्ये गेल्याच्या नंतर त्या गौतम ऋषीला त्यानं मांस त्या ठिकाणी वाढलेलं आहे आणि वाढल्याच्या नंतर त्या गौतम ऋषीनं त्या राजाला असणारा तू या ठिकाणी गिधाड होशील अशा पद्धतीचा शाप दिलेला होता आणि त्या शापास्तव असणारा तो गिधाड होऊन त्या वृक्षावर राहू लागलेला आहे। मग हा लागला गुरु चरणी उच्चस बोले गौतम मुनी रामदर्शन होता ते क्षणी जासी उतरून स्वर्गाते। मग असणारा तो गौतम ऋषीच्या चरणाला लागलेला आहे आणि चरणाला लागल्याच्या नंतर गौतम ऋषीने त्या ठिकाणी आशीर्वाद दिलेला आहे की प्रभू रामचंद्र या ठिकाणी येतील आणि प्रभू रामचंद्राचं दर्शन झाल्याच्या नंतर तू या ठिकाणी उद्धार तुझा होईल अशा पद्धतीने कथा सांगू लागली। ऐसे देववाणी बोलत दोन मन पातले अकस्मात दिले ते पावला ब्रह्मदत्त भावे निमित्त रामचंद्रा। अशा पद्धतीनं आकाशवाणी झालेली आहे आणि तो ब्रह्मदत्त नावाचा राजा होता। तो राजा असणारा आकाशवाणी ऐकल्याच्या नंतर भगवान रामचंद्र विमानामधून जाऊ लागलेले आहे आणि त्या भगवान रामचंद्राचं दर्शन झाल्याच्या नंतर त्याला दिव्य देहाची प्राप्ती झालेली आहे आणि दिव्य देहाची प्राप्ती होऊन त्याचा उद्धार त्या ठिकाणी झालेला आहे। स्तवणी दंडक पाणी तत्काळ वैसला इमानी रघुवीर प्रतापे करुणी स्वर्गी सुखी राहिला। अशा पद्धतीने भगवान रामचंद्राच्या त्या आशीर्वादानं दर्शनानं त्याला दिव्य देहाची प्राप्ती झालेली आहे। ताबडतोब असणारा तो विमानामध्ये बसलेला आहे आणि स्वर्गाची प्राप्ती झालेली आहे अशी कथा या ठिकाणी श्रीधर स्वामी सांगू लागलेली आहे। आसो कलशोद्भवाचे आश्रमासी एका झाला अयोध्यावासी साष्टांग मुनी ऋषीसी राघव राहिला। येत असताना प्रभू रामचंद्र विमानाने पुष्पक विमानामध्ये येऊ लागलेले आहेत। अगस्ती ऋषीचं त्या ठिकाणी आश्रम पाहिलेला आहे आणि अगस्ती ऋषीचा आश्रम पाहिल्याच्या नंतर अगस्ती ऋषीच्या आश्रमामध्ये भगवान रामचंद्र त्या ठिकाणी उतरलेले आहेत आणि अगस्ती ऋषीनं भगवान रामचंद्राचं त्या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे। अशी भेट त्या ठिकाणी ऋषीच्या आश्रमामध्ये अगस्तीच्या आश्रमामध्ये भगवान रामचंद्राने अगस्ती ऋषीची झालेली आहे। बहुत करुण आदर आश्रम तुझिला रघुवीर हस्तकंकण एक सुंदर ऋषी
ऋषी नटले राघवा. आता त्या ठिकाणी भगवान रामचंद्र ज्यावेळेस अगस्ती मुनींच्या त्या आश्रमामध्ये आलेले आहे आणि आल्याच्या नंतर दोघांची भेट झालेली आहे. अत्यंत आदरानं अगस्ती मुनीनं भगवान रामचंद्राची षोडशोपचारे त्या ठिकाणी पूजा केलेली आहे आणि पूजा झाल्याच्या नंतर अगस्ती ऋषी त्या ठिकाणी अत्यंत प्रेम त्यांच्या मनामध्ये दाटलेलं आहे. प्रेमाने अगस्ती मुनीनं त्यांच्या हातामध्ये जे प्रथमी मोलाचं कंकण होतं सोन्याचं, ते सोन्याचं कंकण त्या ठिकाणी भगवान रामचंद्राला अगस्ती मुनी देऊ लागलेले आहे. उत्तरचे मोल संपूर्ण कायसे एक दडले रत्न ते सीतावळले देखून घट बंधा कृती पुसत असे. मग यावेळेस अगस्ती मुनीने ते प्रथमी मोलाचं कंकण सुवर्ण कंकण होतं, ज्याला हिरे असणारे रत्न प्रथमी मोलाचे त्या ठिकाणी अत्यंत किमती हिरेच्या घडीत होतं ते कंकण. आणि ते कंकण ज्यावेळेस अगस्ती मुनींनी भगवान रामचंद्राला दिलेलं आहे त्यावेळेस भगवान रामचंद्र अगस्ती मुनींना बोलू लागलेले आहेत की एवढं स्वर्गातली वस्तू मला हे दिसते आहे आणि ही कंकण हे जे कंकण आहे ते तुमच्याकडे कशा पद्धतीनं आलं, असा इतिहास त्या ठिकाणी भगवान रामचंद्र त्या अगस्ती मुनींना बोलू लागलेले आहे. म्हणे अशी निर्मिता चतुरान स्वर्गीची वस्तू परवाखन मनुष्याची दुर्लभ पूर्ण तुम्हास कैसे लागले. भगवान रामचंद्र बोलू लागलेले आहेत अगस्ती मुनींना की ब्रह्मदेवाने निर्माण केलेली वस्तू आहे, ते माणसाला त्या ठिकाणी भेटणं ते दुर्लभ असते आणि एवढं अत्यंत मौल्यवान हे कंकण तुमच्याकडे कसं आलं, कोण असणार तुम्हाला हे सुवर्ण कंकण दिलेलं आहे, अशा पद्धतीचा प्रश्न भगवान रामचंद्राने मुनिवरांना अगस्ती मुनींना केलेला आहे. मग अगस्ती कथा सांगत पहिले ते सरोवरी पाणी प्रेत आज वैद्य देशिका लोकनाथ पुण्यवंत तपोरासी. मग असा प्रश्न त्या ठिकाणी भगवान रामचंद्राने केल्याच्या नंतर अगस्ती मुनी बोलून आलेले आहेत की त्या पुढं जे आहे डोईगड ते मोठं सरोवर आहे आणि त्या सरोवरामध्ये असं एक प्रेत मोठं प्रेत आहे की विदर्भ राजाचं त्या ठिकाणी प्रेत आहे आणि ते प्रेत तुम्ही पहा, अशा पद्धतीचं सूचना त्या ठिकाणी अगस्ती मुनी भगवान रामचंद्रांना करू लागलेली आहे. राणे केले आपण निमित्त रामाचं आचरण करूत बरे आनंदान किंचित घडले ना यापासून. अगस्ती मुनी त्या ठिकाणी बोलू लागलेले आहे. भगवान रामचंद्राला त्या प्रेताबद्दल बोलू लागलेले होते की हा विदर्भ देशाचा राजा आहे आणि त्या राजानं अनेक प्रकारचं त्या ठिकाणी तप केलं, जप केला, मोठं पुण्य केलं, पण त्याच्या हातून असणारं अन्नदान, पाण्याचं दान, अन्नदान हे त्या ठिकाणी घडलेलं नाही. एवढं पुण्यवान असून सुद्धा कसल्याही प्रकारचा एवढा मोठा राजा असून त्याला आपल्या हातानं कोणा गोरगरिबाला असणारं किंवा अतिथीला अन्नदान त्यानं आयुष्यामध्ये केलेलं नाही. अशा पद्धतीनं अगस्ती मुनी त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राला बोलू लागलेले आहे. स्वर्गास गेला तो लोकनाथ हरी सुदेने पिढीला अत्यंत मंगयासी म्हणे पद्मजात नाही बक्षात तुझे ते. मग असताना तो राजा असताना मरण पावल्याच्या नंतर स्वर्गामध्ये गेलेला आहे आणि स्वर्गामध्ये गेल्याच्या नंतर त्याला त्या ठिकाणी जेवायला देण्यात गेले. त्याला सगळ्या वस्तू त्या ठिकाणी भोग होते, पण अन्नच त्याला खायला देण्यात गेले, जेवायला देण्यात गेले. मग त्या ठिकाणी ते इंद्र राजा स्वर्गामध्ये त्याला बोलू लागलेले आहे. नाही केले अन्नदान येते न पाणी दिल्याविन तरी तू पुतळा जाऊन आपले प्रेत बक्षिका. मग असताना ते बोलू लागलेले आहेत स्वर्गामध्ये त्या राजाला की तू असताना कसल्याही प्रकारचं तुझ्या आयुष्यामध्ये राजा असताना तू अन्नदान केलेलं नाही आणि इथं असणारा दिल्याशिवाय इथं कोणी त्या ठिकाणी देऊ शकत नाही. जर जन्मामध्ये येऊन मृत्यूलोकी आल्याच्या नंतर आपल्या हातानं जर अन्नदान झालं तरच त्या ठिकाणी स्वर्गामध्ये गेल्याच्या नंतर देवलोक त्या जीवाला त्या ठिकाणी खाण्याची प्राप्ती करून देतात, अन्नाची प्राप्ती करून देतात. म्हणून तुला इथं त्या ठिकाणी तुझ्या हाताला कसल्याही प्रकारचं अन्नदान झालेलं नाही. तू आपल्या मृत्यू लोकामध्ये जाय आणि तुझं जे प्रेत पडलेलं आहे ते प्रेत असणाऱ्या प्रेताचं मांस खाऊन रोज या ठिकाणी येत जा, अशा पद्धतीने त्या ठिकाणी देवलोक या राजाला बोलू लागलेले आहे. भक्षितानी ते काळ मास वाढेल
मंगोलिमानी वैसुनी कृपाळ नित्य काळ येत तेथे. त्या ठिकाणी लोकांनी सांगितलं की तू नित्य असणारा रोज दररोज उठल्याच्या नंतर आंघोळ स्नान झाल्याच्या नंतर जेवण्यासाठी म्हणून तुझंच प्रेत जेवलेलं आहे पृथ्वीवर. त्या पृथ्वीवर त्या प्रेताचं मांस असणारा तू खात जा. मग अशी आज्ञा झाल्याच्या नंतर तो राजा दररोज असणारा आपल्या विमानामध्ये बसायचा आणि विमानामध्ये बसून ते आपलं जे प्रेत होतं त्या प्रेताचं मांस भक्षण करीत होता. आणि त्या देवलोकांनी सांगितलं जसं जसं तू त्या ठिकाणी त्या प्रेताचं मांस खाशील त्या प्रमाणामध्ये असणारा रोजच्या रोज मांस त्या प्रेताला निर्माण होईल. असे त्या ठिकाणी देवलोक त्या गोपाळांना ते विदर्भ राजाला बोलू लागलेले आहे. हो ते आपले प्रेत भक्षून स्वर्गी जाये परतोन अनुद काय एवढे दान तुझे नाही राघवा. या ठिकाणी अगस्ती मुनी त्या राजाची कथा सांगू लागलेली आहे प्रभू रामचंद्राला. तर तो रोज राजा यायचा, रोज त्याचा आपल्या प्रेताचं मांस खायचा, पुन्हा त्या ठिकाणी स्वर्गामध्ये जायचा. अगस्ती मुनी बोलू लागलेले आहे की अन्नदाना एवढा पुण्य असणाऱ्या या जगतामध्ये कोणतंही नाही. काहीही त्या ठिकाणी पुण्य केलं तरी चालते, न केलं तरी चालते, पण अन्नदान जो माणूस करतो त्याला असणाऱ्या या पृथ्वीवर सुद्धा कमी पडत नाही. आणि स्वर्गामध्ये गेल्यानं सुद्धा त्याचा सन्मान मोठ्या प्रमाणामध्ये स्वर्गामध्ये लोक करतात. असे त्या ठिकाणी अगस्ती मुनी त्या राजाबद्दल प्रभू रामचंद्राला बोलू लागलेले आहे. मागे ते वैराग निश्चिता दैवत एक सद्गुरुनाथ शांती सुखावून अद्भुत तुझे सुख नसेची. मग या ठिकाणी अगस्ती मुनी बोलू लागले आहेत प्रभू रामचंद्राला शांती एवढं सुख या जगतामध्ये कोणतंही नाही, ज्ञाना एवढं असणारं काही या जगतामध्ये नाही. ज्या माणसापाशी त्या ठिकाणी शांती आहे त्या तो माणूस असणारा जगातला सर्वात श्रीमंत सर्वात सुखी त्या ठिकाणी प्राणी असतो. असे अगस्ती मुनी त्या ठिकाणी भगवान रामचंद्रांना बोलू लागलेले आहे. इति माझी द्वादशी श्रेष्ठ ही मंत्रात गायत्री वरिष्ठ ही तीर्था माझी सुभट प्रयागराज थोर जैसा. अगस्ती मुनी बोलू लागलेले आहे की तीर्थामध्ये असणारा प्रयागराज जे क्षेत्र आहे ते त्या ठिकाणी श्रेष्ठ आहे. आणि ते त्याच न्यायानं असणार हे जीवनामध्ये आल्याच्या नंतर या ठिकाणी अन्नदानाला महत्व आहे. जो त्या ठिकाणी प्राणी या जीवनामध्ये अन्नदान करेल त्याचा इथंही त्या ठिकाणी भूतलावरही जय जयकार होतो आणि स्वर्गामध्ये सुद्धा त्याचा तेवढा जय जयकार होतो. अशा पद्धतीने उदाहरण देऊन भगवान रामचंद्राला ऋषी त्या ठिकाणी अगस्ती करू लागलेले आहे. करसे दाना माझी दान राघवा अत्यंत श्रेष्ठ पूर्ण असो त्या रायासी कमलासन बोलता झाला ते काळे. अगस्ती ऋषी बोलू लागलेले आहेत हे सगळ्या गोष्टी असू द्या, पण सगळ्या दानामध्ये श्रेष्ठ जर कोणतं दान असेल तर त्या ठिकाणी अन्नदान आहे. अन्नदाना एवढं त्या ठिकाणी श्रेष्ठ या जगामध्ये कोणतीही वस्तू नाही किंवा कोणतंही पुण्य त्या ठिकाणी नाही. मग यानंतर आता गंगोत्भव म्हणजे साक्षात ब्रह्मदेव त्या राजाला त्या ठिकाणी स्वर्गामध्ये बोलू लागलेले आहे. म्हणे अगस्तीचे होता दर्शन तुझे कर्म खंडेल गहन एके दिवशी येऊन प्रेत बक्षे मुखवर. गंगोत्भव म्हणजे साक्षात त्या ठिकाणी ब्रह्मदेव त्या विदर्भ राजाला बोलू लागलेले आहेत की तुला या पापामधून किंवा या बंधनामधून मुक्त व्हायचं असेल तर या ठिकाणी तुला अगस्ती मुनीचं ज्यावेळेस तुझ्यावर कृपा होईल, अगस्ती मुनी त्या ठिकाणी तुला ज्यावेळेस भेट देतील त्यावेळेस हे रोज तुझं ते स्वर्गामधून मांस खाण्यासाठी पृथ्वीला येण्याची चक्र आहे त्या चक्रेमधून या बंधनामधून तुला मुक्ती होईल. असं त्या ठिकाणी अगस्ती मुनी भगवान रामचंद्राला त्या विदर्भ राजाच्या त्या प्रेताबद्दल माहिती सांगू लागले. अकस्मात देखिले उर्वणी हृदय माझे द्रवले मग म्या तया वरदान दिले कर्म खंडले तयाचे. नित्य नेमानं असणारा तो राजा तो आपला मांस भक्षण करण्यासाठी आलेला होता एका दिवशी आणि मी सहज असणारा वनाचं भ्रमण करीत असताना वनामध्ये भ्रमण करीत असताना त्या राजाला पाहिल्याच्या नंतर मी त्या राजापाशी गेलो आणि त्याला आशीर्वाद दिला की तुला आता आजपासून या पृथ्वीवर हे मांस भक्षण करण्यासाठी येण्याची गरज नाही, माझा तुला आशीर्वाद आहे. असा आशीर्वाद असताना मी त्या ठिकाणी त्या
राजाला दिलेला आहे असे ऋषी त्या ठिकाणी अगस्ती भगवान रामचंद्रांना त्या प्रेताबद्दल माहिती सांगू लागली. मागतो वदर्भ राजा ते पुन्हा घरी सोडले अमृत पान तेने गुरु पूजेशी संपूर्ण माझे कंकण समर्पिले. मग त्या ठिकाणी त्या दिवसापासून त्या राजाचं विदर्भ राजाचं ते येणं जाणं स्वर्गामधून रोज येणं वंशकाने बंद झालेलं आहे आणि त्याला रोज असल्यानंतर स्वर्गामध्ये अमृताचं प्राशन करण्यासाठी देव घेऊ लागलेले आहेत. अशी या ठिकाणी कथा ऋषी त्या ठिकाणी अगस्ती प्रभू रामचंद्रांना सांगू लागलेली आहे. देवाचे अंश रत्नावरी चिंतित मनोरथ सिद्ध करी ऐसे आठवणी आद्या विहारी गाणी करी कंकणचे. त्या काकणाबद्दल असणारी ती माहिती सांगू लागलेली होते. एवढी माहिती असणारी ऋषी अगस्तीने त्या भगवान रामचंद्रांना दिलेली आहे आणि ते ऐकल्याच्या नंतर भगवान रामचंद्रांनी जे कंकण दिलेलं होतं ऋषीनं ते कंकण आपल्या हातामध्ये घातलेलं आहे. असा त्या ठिकाणी आनंद त्या अगस्ती मुनीच्या आश्रमामध्ये चाललेला होता. राघव म्हणे मला ऋषी दंडकारणे म्हणती अशी याची पुत्र पूर्वकथा कैसी ते मधपासी सांगितले. भगवान रामचंद्र त्या ठिकाणी अगस्ती मुनींना बोलू लागलेले आहेत की हा प्रदेश असणारा दंडकारण्य म्हणून याला म्हणतात. दंडकारण्याच्या नावाने हा प्रसिद्ध आहे. त्याला दंडकारण्य का म्हणतात या अरण्याविषयी असणारी पूर्व जे काही कथा झालेली आहे ते मला तुम्ही सांगा. अशा पद्धतीने भगवान रामचंद्र अगस्ती मुनींना बोलू लागलेले आहे. अगस्ती म्हणे मित्र कुळी देख मनुचा पुत्र इक्ष वाक दयाचा पुत्र दंडक कोणी गाळा मुंबईसी. अगस्ती मुनी त्या ठिकाणी सांगू लागलेले आहेत की या सूर्यवंशामध्ये मनु होता राजा होता. मनुचा ईश्वाक नावाचा पुत्र होता आणि त्या ईश्वाक राजाला दंडक नावाचा तो पुत्र जन्मलेला होता. अशा पद्धतीची कथा असणाऱ्या अगस्ती मुनी भगवान रामचंद्राला सांगू लागले आहे. ओ काननी ऋषी आश्रम बहुत दंडकदाय पात पात रो गुरु तुमचा आश्रम देख सोजीवंत अत्यंत रो. एका दिवशी असताना तो दंडक नावाचा राजा वनाचं त्या ठिकाणी गमन करू लागलेला आहे. जात असताना अनेक ऋषीच्या आश्रमांना भेटी देऊ लागलेला होता आणि भेट देत असताना भृगु ऋषीच्या आश्रमामध्ये त्या ठिकाणी आश्रमाजवळ आलेला आहे आणि आल्याच्या नंतर आता काय कथा झालेली आहे त्या ठिकाणी श्रीधर स्वामी सांगू लागलेले आहे. ते राव बैसला क्षण भरे तो भृगु ऋषी नव्हता मंदिरे घरे तयाची होती कुमारी आरसा नाम तिचे. या भृगु ऋषीच्या आश्रमापाशी त्या ठिकाणी तो दंडक राजा आलेला आहे आणि आल्याच्या नंतर एक क्षणभर विश्रांती घेतलेली आहे. त्यावेळेस असणारे भृगु ऋषी बाहेर असणारे गेलेले होते आणि त्या आश्रमामध्ये त्या भृगु ऋषीची जी कन्या होती ती कन्या असणारी त्या आश्रमामध्ये होती आणि असल्याच्या नंतर आता तो दंडक राजा काय करू लागलेला आहे. देखुण्या एकांत कामातुर होत तो नूतनात परिते बाळाचे अत्यंत 10 वर्षाची कुमारिका. मग आता भृगु ऋषी त्या ठिकाणी आश्रमामध्ये होती. एक मुलगी असणारी आश्रमामध्ये आहे. 10 वर्षाची मुलगी होती आणि हा दंडक राजा याला असणार ते एकांत पाहिल्याच्या नंतर काम वासना असणारी त्याला निर्माण झालेली आहे आणि काम वासना निर्माण झाल्याच्या नंतर अत्याचार असणारा त्या भृगु ऋषीच्या मुलीवर 10 वर्षाच्या मुलीवर तो दंडक राजा करू लागलेला आहे. दंडके धरुण्या पडे ऋषी कन्याकृती भोगिले शरीरचे आचे तन पडले दंडक गेला ते तुम्ही. असं एकांत बघून असताना तो दंडक राजा त्याच्या मनामध्ये काम वासना निर्माण झालेली आहे. 10 वर्षाच्या मुलीवर त्याची नजर गेलेली आहे आणि एकांतामध्ये असणाऱ्या त्या भोग असणाऱ्या त्या 10 वर्षाच्या भृगु ऋषीच्या मुलीवर त्या ठिकाणी दिल्याच्या नंतर ती निचेष्टित असणारी मुलगी धरतीवर पडलेली आहे आणि अशाच अवस्थेमध्ये तो दंडक राजा त्या ठिकाणावर अत्याचार करून निघून गेलेला आहे. भरपूर आश्रमाचे आला त्वरित देही कन्या पडली मूर्छित ऋषी वार्ता सांगती समस्त दंडके अनंत केला. आता बाहेरून असणारे भृगु ऋषी आपल्या आश्रमामध्ये आलेले आहेत आणि आल्याच्या नंतर चित्र पाहिलं तर शून्य अवस्था असणारी त्या भृगु ऋषीची झालेली आहे. बाकी जे ऋषीश्वर मंडळी होती त्या ऋषींनी सगळं भृगु ऋषीला सांगितलेलं आहे की दंडक नावाचा राजा या ठिकाणी आलेला होता आश्रमामध्ये आणि एकांत पाहून एकट्या मुलीवर त्या ठिकाणी
बलात्कार असताना केलेला आहे, भोग त्या ठिकाणी तिला दिलेला आहे असं म्हणण्याच्या नंतर आता भृगु ऋषी त्या ठिकाणी काय शाप देतात? ऋषी सोबला जैसा कृतांत धनकाच तेव्हा शापित मने सेना प्रजा देश समस्त वने पटणे सर्वणी. मग असताना त्या दंडकार भृगु ऋषी असणाऱ्या आश्रमामध्ये आल्याच्या नंतर सगळा समाचार त्या ऋषी मंडळींनी भृगु ऋषीला सांगितलेला आहे. अत्यंत त्या ठिकाणी राग भृगु ऋषीला आलेला आहे आणि त्या भृगु ऋषीनं त्या दंडक राजाला असताना शाप दिलेला आहे की दंडका तुझ्या राजासहित तुझ्यासहित तुझी जे प्रजा आहे तो सगळं राज्य असणाऱ्या या क्षणामध्ये त्या ठिकाणी भस्म होऊन जाईल अशा पद्धतीचा शाप त्या ठिकाणी भृगु ऋषीला त्या दंडक राजाला दिलेला आहे. पुंडलिकावरती विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. राजा रामचंद्र भगवान की जय. पवनसुत हनुमान की जय. या. म्हणजे पंढरीनाथ भगवान की जय. राजा रामचंद्र भगवान की जय. श्री गणेशाय नमः. श्री सीतारामचंद्राभ्याय नमः. वृक्षा तोय तृणधान्य तुझे वंशासहित प्रधान चांडाळा जाणे रे भस्म होऊन सप्त विलन लागता. अशा पद्धतीनं भृगु ऋषीला त्या ठिकाणी मोठा राग आलेला आहे आणि रागामध्ये येऊन भृगु ऋषीने त्या दंडक राजाला त्या ठिकाणी शाप दिलेला आहे. तुझ्या या प्रदेशामध्ये त्या ठिकाणी कोणतं धान्य राहणार नाही, कोणतं तृण राहणार नाही, कोणतं झाड राहणार नाही, पक्षी राहणार नाही, माणूस राहणार नाही. तुझ्या सहित असणारं तुझं जे राज्य आहे ते 7 दिवसाच्या आत या ठिकाणी भस्म होऊन जाईल अशा पद्धतीचा शाप त्या ठिकाणी दंडक राजाला त्या भृगु ऋषीने दिलेला आहे. आईशे बोलता इंद्र उत्तम सर्वई झाले जेव्हा भस्म नाही उरले वृक्षाचे नाम पक्षी कोय मग कैसे. असा शाप दिल्याच्या